अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक आज झाली इथे कॅन्टीनमध्ये विदर्भ राज्य आमदार निवासाच्या, आणि या 3 आंदोलनाची घोषणा करण्यात आली। 9 ऑगस्टला संविधान चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निदर्शनं केली जातील 1 ते 4 या वेळात, की महाराष्ट्रवादी चले जाओ, विदर्भ विरोधी चले जाओ अशा घोषणा देत 28 सप्टेंबरला आम्ही नागपूर कराडची जिल्ह्यात होळी करतो, तालुक्यात होळी करतो, आणि अधिवेशनाच्या काळात जेव्हा हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं त्यावेळेला आम्ही विदर्भ चंडिकेपासून लॉंग मार्च काढून चिटणीस पार्कपर्यंत पायी जाणार आणि चिटणीस पार्कला मेळावा घेणार आणि पुढच्या आंदोलनाचं बिगुल फुंकणार। सर, महाराष्ट्रामध्ये आता चुनाव आहे, तर तुम्ही इलेक्शन लढवणार का आपलं? नाही, महाराष्ट्रामध्ये चुनाव आहे तर आमच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीत वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांचे पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतील। म्हणजे पार्टी लढवणार नाही? पार्टी विदर्भ राज्य आंदोलन समिती पार्टी नाही, ही वेगवेगळ्या पक्षांची मिळून विदर्भ मिळवणारी सामाजिक चळवळ एक दबाव आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या विदर्भातले वेल एज्युकेटेड क्वालिफाईड पोरं, इंजिनियर असतील, ITI झालेले असतील वगैरे वगैरे, ते नोकरी धंद्याच्या निमित्तानं पुढे जातात पुणे, नाशिक, मुंबई। आपल्या इकडची ही परिस्थिती आहे। गावातून 150-200 माझं गाव खेड आहे, बेलगाव नावाचं, मी येतो तालुक्यामध्ये। माझ्या गावातून जवळ 250-300 पोरं हे बाहेर गावी पुणे, नाशिक, मुंबईकडे आहे। आणि जो आकडा मला काहून माहीत, तर आपली राजकारणाची आई वळवळ करते, आपण ग्रामपंचायत लढवतो, मग त्या मतदार याद्या पाहा लागतात, मग ह्यो कुठे तो कुठे, तिथे सगळं माहीत पडतं तिकडे। म्हणजे लाख रुपये खर्च करून त्या इकडे आणावं लागते मतदानासाठी, म्हणून आपल्याला माहिती ही माझ्याच गावची परिस्थिती, गावोगावची परिस्थिती आहे। आणि त्याला कारण आपल्याकडे उद्योग नाही, नोकरीच्या संध्या नाहीत, म्हणून हे सगळे आपले पोरं तिकडे जातात। मग ते पोरं तिकडे गेले की त्याचे म्हातारे मायबाप त्याच्या संघ जातात, मग ते त्याच्यासोबत गेले की आपल्या इकडची मतदाराची संख्या कमी होते, आणि मतदाराची संख्या कमी होते म्हणून मग आमदाराची संख्या कमी होते, खासदाराची संख्या कमी होते। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये 61 गाढव, 59 बुद्धिजीवीला, 49 बुद्धिजीवीला भारी आहेत। तर म्हणून आपला जर विकास करायचा असेल, ही परिस्थिती थांबवायची असेल, तर आपलं विदर्भाचं राज्य हा एकमेव त्याच्यावर पर्याय आहे, आणि त्याच्यासाठीच आपण सर्वजण पोटतिडकीने या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। प्रयत्नाला यश मिळेल, 100% यश मिळेल। माणसांना आशावादी राहायचं। आज चटप साहेब कितीतरी वर्षापासून या चळवळीमध्ये काम करून राहिले, त्यांचं वय 74-75, आम्ही एक समवयस्क आहे। आम्हाला वाटत नाही आम्ही म्हातारे झालो नाही, आणि आम्हाला म्हातारे व्हायचं बी नाही। विदर्भाचं राज्य होत नाही तर मरायचंच नाही, हे आम्ही ठरवलेलं आहे। आणि म्हणून आपण सुद्धा तितक्या गोष्टीला महत्व नाही देता आपण म्हणजे विदर्भ वेळे झालं पाहिजे। आपण किंवा विदर्भाचं राज्य मिळवायचं म्हणजे मिळवायचंच, त्याच्यासाठी कोणीही आपल्याला किती डिस्करेज करायचा प्रयत्न केला तरी डिस्करेज व्हायचं नाही। आपल्याला बरेच जण म्हणतात, प्रेमलवर साहेब तुम्हाला काय भेटते बा? मग अरे काही नाही भेटत, पण आम्हाला आत्मिक समाधान भेटते ना, आम्हाला मानसिक समाधान भेटते की आम्ही विदर्भासाठी काही करायला लागलो, आमच्या नवीन पिढीचं भविष्य चांगलं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून आलो। तर अशा पद्धतीनं माझी सर्वांना आग्रह विनंती आहे की आता ही जी चळवळ मंडळी राबवून राहिले, त्याच्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी अगदी हिरिरीने भाग घ्यावा। हे सगळे आंदोलन कसे यशस्वी होतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे, अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय